डिग्री मिळवली त्या डिग्रीचं नाव होतं DSc. DScचं लॉंग फॉर्म होतं की डॉक्टरेट इन सायन्स, म्हणजे ज्या गोष्टीला विज्ञानाचा आधार नाही त्याच्यावरती आपण विश्वास ठेवणार नाही. सायन्स प्रत्येकाच्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टी मागायचं तर जाणतो. 1923 मध्ये बाबासाहेबांनी डिग्री मिळवली. 2023 म्हणजे आता 2024 चालू 100 वर्ष झाले. किती? 100 वर्षात ही डिग्री अजून कोणाला मिळवता आलेली नाही. बघा, अभ्यास करावा तर कसा करावा असा करावा, आणि त्याचं जीवनचं उदाहरण आहे. आणि सगळेजणांना बऱ्याच साऱ्या फरमाईशी माझ्याकडे घेऊन येतात. मला फार बरं वाटते. कुठून मिस कॉल बायकोची व्हिडिओ कॉलवर दाखवावं लागलं. काही लोक फार मोबाईलमध्ये बिझी आहेत. एवढा चांगला लाईव्ह कार्यक्रम चालू, त्याचा आनंद घ्यायचा दिलं सोडून त्या मोबाईलमध्ये ते सगळं शूटिंग करत बसायचं. इकडे मी माझ्या मित्र राहतो इकडे. मी मुळात पहिल्यांदा आलो बुलढाणाला आणि मग मित्राच्या घरी गेलो. माझा मित्र कॉलेजला सोडून होता, रवी जाधव होता, पोलीस प्रशासनामध्ये आहे. त्याच्या घरी गेलो. आयुष्यात पहिल्यांदा मी फुगलेली भाकर पाहिजे. भाकर फुगती मला माहितीच नाही. त्या मित्राच्या आईने असे तव्यावर मग त्याला पाणी लावलं, नंतर तव्यावर काढली. मी पहिल्यांदा खाल्ली फुगलेली भाकर. माझ्या घरी माझी बायको स्वयंपाक करते, स्वयंपाक ती करते, फुगलेली ती असते, भाकरी कधी फुगत नाही. मला फार आवडलं. बुलढाणा म्हणजे मला छान वाटलं. मी तर आय लव्ह बुलढाणाचा फोटो काढला, माहिती आहे का तुम्हाला. सो इथे जेवढे तरुण आहेत त्या सगळ्यांकडे तुम्हाला सांगतो, आम्ही गुणगान गातो. बाबासाहेबांनी दिलं काय, जो ज्ञानाचा दिवा आहे त्याला आपण ज्ञान सूर्य म्हणतो. ज्ञानाचा दिवा आपण सगळ्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. पण तरी काही लोक खोड साले अपमान करतात. माझा बघून वाईट वाटत देऊ नका, पण खरी गोष्ट सांगतो तुम्हाला. अंधार झाला की काय म्हणतात? रात्र. अंधार झाला की रात्र म्हणतात. तांदूळ शिजला की भात म्हणतात. पण जो बाबासाहेबांचा अपमान करतो ना त्याला हिजडीची जात म्हणतात. आणि हा कार्यक्रम गुणगानाचा आहे. पुढच्या गाण्याकडे आपल्याला वळायचं. मला माहिती तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्यासोबत. एकदा सगळ्यांचा आवाज येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज हृदयातून, डोक्यातून, बुद्धीतून, मनातून, देवीच्या देठापासून आला पाहिजे. खऱ्या अर्थाने जे बाबासाहेबांवरती प्रेम करतात त्यांचा आवाज बुलढाणा शहराच्या बाहेर जाईल. महामानव बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जोर से बोलो, ताकद से बोलो. आणि ह्या ताकदीनच परत एकदा या मंचावर